नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना 34,000 कोटी रुपये डीए थकबाकी मिळेल। सरकारने घेतला नवे निर्णय। जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत दिली जाते। ही थकबाकी 34,000 कोटीहून अधिक आहे, जी कोविड-19 महामारीच्या काळात थांबविण्यात आली होती। आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या 18 महिन्याच्या थकबाकीची मागणी सातत्याने करत असून याबाबत संसदेतही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। डीए थकबाकीबाबत सरकारचे स्पष्टीकरण काय आहे पहा मित्रांनो। तर मित्रांनो, कोविड महामारीच्या काळात 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 या 3 टप्प्यात महागाई भत्ता देणे बंद करण्यात आले होते। महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता। या बंदीच्या माध्यमातून सरकारने एकूण 34,402.32 कोटी रुपयांची बचत केली होती। आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असताना कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्ष सातत्याने या थकबाकीची मागणी करत आहेत। सरकारचे 34,402 कोटी रुपये वाचले मित्रांनो। महामारीच्या काळात सरकारचे 3 टप्प्यातील हप्ते भरून थांबवून 34,402 कोटी रुपयांची बचत केली होती। त्यावेळेच्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। महामारीच्या काळात आर्थिक स्थिरता राखण्यासाठी सरकारने ही रक्कम वापरली। केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे मित्रांनो। केंद्रीय कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आणि इतर संघटनांनी 18 महिन्याच्या थकबाकीची मागणी ठळकपणे मांडली आहे। यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3रा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या। प्रमुख मागण्यांपैकी 18 महिन्यांच्या थकबाकी संबंधित आहे। साथीच्या रोगामुळे त्यांना आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने सरकारने ही थकबाकी द्यावी असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।